केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदे यांच्या वाटेला कॅबिनेट मंत्रीपद। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच। आज सर्व खासदार शहांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला महत्त्व। एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा। भाजप प्रणित एनडीएसोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली। जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीएसोबत जाण्याचा कल, सूत्रांची माहिती। शरद पवार अंतिम निर्णय घेणार। मोदी शहा बाह्यशक्ती विरोधी पक्षात अडचणी निर्माण करतायत। जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊत यांचा दावा। सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवले। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। नोटीसबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून शोध घेतला जाणार। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा। सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील। मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू, अनिल पाटील यांचं सूचक वक्तव्य। नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी मातोश्रीवर बोलावणं। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बैठक घेणार। 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्ट मोडवर। श्रीरामपूर बंदला सलग तिसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद। हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर बेमुदत बंद। आरोपीसह मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कारवाईची मागणी। बंदमध्ये शाळांचाही सहभाग। भारत आणि इंग्लंडचा आज पहिला वनडे सामना। रोहित आणि विराटच्या कामगिरीकडे लक्ष। टी20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर वनडे संघाकडे कामगिरी सुधारण्याची संधी।